इंडिया आघाडीत 26 पक्षांची खिचडी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंदगडमध्ये प्रतिपादन. प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ इनाम सावर्डे येथे झाली महायुतीची विराट सभा. देशासमोर एक कणखर नेतृत्व म्हणून मोदींच्याकडे पाहिलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला 26 पक्षांची खिचडी आहे. त्या इंडिया आघाडीत फक्त इंजिन आहेत, त्यात फक्त नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांना जागा आहे. सामान्य जनतेला त्यामध्ये अजिबात जागा नाही. तुमच्यासाठी जागा फक्त मोदींच्या गाडीमध्ये आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही संजय मंडलिकांचं बटन दाबता त्यावेळी कोल्हापूरच्या विकासाची बोगी या इंजिनला जोडली जाते. मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीही थांबवू शकणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे येथे कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमू पाटील होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या 2 वर्षांपासून शिवाजीराव पाटलांचा चंदगडला येण्याचा आग्रह होता. ही वीरांची भूमी आहे, गडकोटांची जननी आहे, निसर्गाचं वरदान आहे. काजूच्या बागांनी परिसर फुलला आहे. शेतकऱ्यांचं हित जपतानाच तालुक्यातील एका विकास कामांची पूर्तता केली जाईल. विरोधकांकडे विकासाचं व्हिजन नाही. पूर्वी इन्फ्रास्ट्रक्चरवर दरवर्षी केवळ 1 लाख कोटी रुपये खर्च व्हायचे, आता ते 13 लाख कोटी रुपये खर्च होतात. त्यामुळेच हायवे पाहायला मिळतात, रेल्वे पाहायला मिळतात. विकासाच्या पर्वाला साथ देण्यासाठी मोदींना साथ द्या. संजय मंडलिकांना मत म्हणजे मोदींना मत. या निवडणुकीत संजय मंडलिक यांना विजयापासून कोणीही थांबवू शकत नाही, असा ठाम विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी हेमंत कोलेकर, माजी मंत्री भरमू पाटील, समरजित सिंह घाडगे, अनिता चौगुले, जयश्री तेली, ज्योती पाटील आदींनी मनोगतं व्यक्त केली. व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार विकास महात्मे, समरजित सिंह घाडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, माजी खासदार विकास महात्मे, अशोक चराटी, मानसिंग खोराटे, संग्रामसिंह कुपेकर, दीपक पाटील, सचिन बल्लाळ, शांताराम पाटील यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.